प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं। तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स। समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर। आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम। बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000ची सबसिडी, तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती। आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा। वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते लोकसभा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी या गावामध्ये आणि ह्या ठिकाणचं विशेष म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट अशी की इथलेच एक लोकसभेला उमेदवार उभे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार, त्यांचं नाव गोपीचंद पडळकर, ते याच तालुक्यातून येतात। तर आज आपण आटपाडीतल्या लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, आटपाडीकरांचा मूड नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीलाच माझा अगदी एक प्रश्न आहे, तो अगदी सर्वांनी थोडक्यात त्याचं उत्तर द्यावं की काय होईल वाटते तुम्हाला लोकसभेला सांगलीत, अगदी थोडक्यात। या ठिकाणी लोकसभेसाठी गोपीचंद पडळकर साहेब 100% निवडून येणार आहेत, त्यात काळजी करायची गरज नाही। त्याचं कारण एक आहे की खासदार संजय काका पाटील यांनी गेल्या 5 वर्षात आटपाडी तालुक्याचं तोंडसुद्धा बघितलं नाही आणि विशाल पाटलाला ओळखतसुद्धा नाही। त्यामुळे 100% गोपीचंद पडळकर साहेब हे 2 लाखाच्या फरकानं 100% निवडून येणार आहे अशी 100% गॅरंटी देतो। काय होईल यामध्ये गोपीचंद पडळकरच निवडून येणार आहेत, कारण संजय काका फक्त मोदीच्या नावावर मतं मागतात आणि विशाल पाटील हे काका त्यांच्या आजोबांच्या नावावर मतं मागतात। त्यामुळे ह्यांनी दोघांनीही काही कामं केलेली नाहीत आणि माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना पूर्ण गावच्या गाव ओळखतं, त्यामुळे गोपीचंद पडळकर साहेब निवडून येणार। संजय पाटलांना या तालुक्यात कुठलं गाव कुठं आहे हे सुद्धा माहीत नाही, फक्त मतासाठी ते तालुक्यात आता प्रत्येक जिल्ह्यात फिरतात, विकास तर बिलकुलच नाही आणि 100% त्यांचा पराभव आहे। फक्त गोपीचंद पडळकर या जिल्ह्याचे खासदार होणार। सर 570 कोटीचं विमान सर 16 कोटीला विकलं जातं आहे। एवढा मोठा मोदी सरकारचा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार आम्हाला बनवायचं आहे। 570 कोटीचं विमान 1600 कोटीला, 10,030 कोटी कोणाला द्यायचे होते? अंबानीकडनं याला इलेक्ट्रिक बॉन्डद्वारे मतदानासाठी वापरायचं होतं। 90 कोटी खर्चामध्ये यांचं एक साधं राज्य निवडणूक लढवता येत नाही, हे देशाची निवडणूक 90 कोटीवर कसे लढवणार? ह्यासाठी ह्या भ्रष्ट मोदी सरकारला पाडून सिर्फ गोपीचंद पडळकर याला वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन सर्वांनी बहुमताने निवडून सांगली जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर आपल्या कबशी चिन्हासमोरील बटन दाबून बहुजन समाजाने सगळ्यांनी पडळकर साहेबांना विजय करावा एवढंच बोलतो मी। का विजय करायला पाहिजे? सांगली जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर विजय करावा। साहेब आजची परिस्थिती वेगळी आहे। आज इथं गेली 5 वर्ष खासदार कुठल्याही पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं नाही त्यांनी। त्यांचा फक्त ठेकेदारावर डोळा आहे, दलाली लोकमध्ये घालून पैसे लुटणे आणि त्या पैसा आता त्यांनी ह्या इलेक्शनात बाहेर काढलेला आहे। तर आपल्या जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल, महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल, देशामध्ये काहीतरी कायदे तयार करायचं असेल तर इथं सुज्ञ नागरिक असावा, सुज्ञ उमेदवार असावा, सुशिक्षित उमेदवार असावा। आज शिक्षणाची बोंबाबोंब चालू आहे, प्रत्येक गोष्टीत माणसाला वेटीला धरलं जात आहे। काय होईल सांगलीत? काय होईल? सांगलीत गोपीचंद पडळकर अगदी आघाडीवर असतील, चांगल्या पद्धतीने ते निवडून येतील। काय होईल सांगलीत? हे परवा आमच्या गावामध्ये एक खासदार संजय काका पाटील आले होते 4 महिन्यापूर्वी। कुठलं गाव तुमचं? आम्ही लेंगरेवाडीच आहे, पण तिथं आल्यानंतर आमच्या ते विहिरीचे पाणी करा दिल्लीचं पथक आलं होतं आणि काकांना त्यांनी प्रश्न विचारला की ह्या विहिरीत पाणी कुठून येतं आहे? साहेब आमच्या गावापासून 100 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदी आहे आणि बाडग्याळचा कॅनल आहे। त्यांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं
कि ये इधर से बाटगढ़ का कैनल जाता है और ये कृष्णा नदी जाता है और इधर से ये पर्क्युलेशन होता आहे. हे सगळं खोटं आहे आणि हे नुसतं खासदार दावायचा धंदा आहे आणि खासदार तर येतच नाही. एक नंबर गोपीचंद पडळकर साहेब हे 2 लाख मताने निवडून येणार एवढी मात्र गॅरंटी. तुम्ही ही न्यूज घेऊन आला आटपाडी तालुक्यामध्ये. इथं आला असता तुम्हाला उशीर लागला. रस्ता चांगला असल्यामुळं लागला की व्यवस्थित असल्यामुळं ह्यातच विकास दिसतोय ना. आटपाडी तालुक्यामध्ये 56 ग्रामपंचायत आहे. 56 ग्रामपंचायतमध्ये संजय काका पाटील यांच्या एक मला बोर्ड दाखवा असा की या फंडातून एवढा निधी इथं वापरला आहे म्हणून. त्यामुळं काय म्हणणं आहे, कायच निधी वापरला नाही त्यांनी? कुठं मला दाखवा ना तुम्ही, न्यूजवाल्यानं तुम्ही दाखवा. 56 ग्रामपंचायतमध्ये तुम्ही जावा आणि बघा तो निधी कसा आहे, कसा असतो कुठं आणायचा. अहो इथं उज्ज्वल आशिक लांडगे त्यांचा बोर्ड आहे, जिल्हा परिषद सदस्य त्यांचा बोर्ड आहे. इथं 10 बोर्ड आहे. तुम्ही चला इथं साठेनगरमध्ये दाखवतो विकास कसा आणि कशासाठी असतो आणि कोणासाठी असतो. एक जिल्हा परिषद सदस्य एक काम करू शकतो, तो खासदार या निधी किती आणला, एका खासदारला किती कोटी निधी असतो. काय होईल सांगलीत, काय होईल? गोपीचंद कुंडलिक पडळकर 100% निवडून आले. हा सांगली लोकसभा मतदारसंघ धनगर बहुल मतदारसंघ आहे. गेल्या 5 वर्षात धनगर समाजाची एसटीमध्ये टाका अशी मागणी आहे, पण जिल्ह्यात खासदाराचं एकही वाक्य नाही या विषयावर. ना खासदाराचं आहे ना हा आटपाडी खानापूर मतदारसंघ धनगर बहुल मतदारसंघ असल्यामुळं ना आमदारांनी पण एक स्टेटमेंट दिलं आणि आता त्यांना त्याच्यावर बोलावं लागते. जातीवाद हे ते याच्यावर मग नेमका चालला आहे कोणाचा, वंचिताचा चालला आहे का त्यांचा चालला? काय होईल सांगलीत, काय होईल? गोपीचंद पडळकर बहुजन वंचित आघाडी. हा महाराष्ट्रातील 13 दुष्काळी तालुक्यातील हा आटपाडी तालुका आहे. या ठिकाणी या 70 वर्षात ज्या प्रस्थापितांना या जनतेनं निवडून दिलं ते आघाडी आणि युती सरकार यांनी कुठल्याही पद्धतीचा या महाराष्ट्राचा देशाचा कुठल्याही पद्धतीचा विकास केला नाही. ज्या इंग्रज सरकारने आटपाडीतल्या राजवडी गावात ज्या व्हिक्टोरिया राणीनं तलाव बांधला, या तलावामध्ये पाणीसुद्धा उर्मिडी योजनेतनं येऊ शकले नाही. ह्या प्रस्थापित नेत्यांची ही कामं आहे ती. त्यामुळं जनता सगळी वैतागलेली आहे आणि हा देश घटनेप्रमाणे चालला पाहिजे. या प्रस्थापितांची या संसदेत आणि विधानसभेमध्ये मक्तेदारी झालेली आहे आणि ती मोडीत काढण्यासाठी देशाला तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी निर्माण झालेली आहे. त्यामुळे या सांगली लोकसभेचा एक बहुजनांचा प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणारा एक तगडा उमेदवार गोपीचंद पडळकर हे 2 लाख मताने निवडून येणार आहे ही मी सांगतो. काय होईल सांगलीत, काय होईल? सांगलीत गोपीचंद पडळकरच 1 नंबरला निवडून येणार आहेत आणि संजय काकांना आमच्या सगळ्या लोकांनी निवडून आणलेलं आहे आणि त्यांना आता सगळी मिळून आम्ही पाडणार आहे. आणि गोपीचंद पडळकर 1 नंबरला निवडून येणार आहेत. संजय काकांचे किंवा इतर दुसरे कोण उमेदवारांचे कोण समर्थक आहेत का इतर पक्षाचे? एजंट सुद्धा आतापर्यंत कमी लागणार जो निधी असतो ना, दुसरा मुद्दा असा आहे की काका हा माणूस गुंडगिरीला जे माणूस करतोय ना त्या माणसाला सपोर्ट करतोय. एखाद्या कार्यकर्त्याने इथं जर गुंडगिरी केली तर काकाने फोन करायचा. काय होईल सांगलीत, काय होईल? गोपीचंद पडळकर. का गोपीचंद पडळकरच का? बोलणार आहे का? एक मिनिट. काय होईल सांगलीत, काय होईल? सांगलीत गोपीचंद पडळकर साहेबच खासदार होणार. आटपाडीतील ठोकशाही आणि दादागिरी मोडीत काढण्यासाठीच गोपीचंद पडळकर साहेब खासदार होणार आणि ठासून नाही घासून नाही निवडून 1 नंबर येणार. काय होईल सांगलीत, काय होईल? सांगलीत गोपीचंद पडळकर साहेबच खासदार होणार. का होणार खासदार? आजपर्यंत आम्ही असं आजपर्यंत आम्ही असं ऐकून आहे की आटपाडीला फक्त 2च आमदार लाभले, एक अण्णासाहेब लेंगरे आणि दुसरे अण्णा, आणि त्यानंतर खासदारकीच्या आटपाडीला कायम वानवाच. आणि त्यासाठी आम्ही सर्व आटपाडी खानापूर सर्व मतदारसंघातल्या मतदारांनी अशी खुणगाठ बांधली की येणार पडळकर. काय होईल सांगलीत? प्रस्थापित विरुद्ध विस्थापित उलटून टाकण्याची ही सर्वात मोठी संधी आहे आणि ही लढाई नुसतेच गोपीचंद पडळकर हे जरी अधिकृत उमेदवार असून ते लढवत असून ही लढाई सगळी जनतेच्या विरुद्ध आणि आमचा एक चेहरा मोहरा संसदेमध्ये जाऊन विधानभवनामध्ये जाऊन किंवा लोकसभेची ही निवडणूक जी चालली आहे याच्यामध्ये
उद्या बहुजनांना सर्वसामान्य लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळणं आणि यासाठी गोपीचंद पडळकर ह्या सर्व सांगली जिल्ह्याच्या समुदाय लोकांनी आणि ही सध्याला आता नरेंद्र मोदी लाट नसून पडळकर लाट आता सध्याला चालू आहे. लाट आहे, काय होईल सांगलीत? आटपाडी तालुक्यातून सर्व जाती धर्माच्या लोकांनी पडळकर साहेबांना 100% लीड देण्याचं वचन दिलेलं आहे व भाजपला प्रचाराला पडळकर साहेब चालतात पण उमेदवारीला चालत नाही आणि धनगर समाज मराठा समाजाचं त्यांनी वचन पूर्ण केलेलं नाही, त्यामुळे त्यांना भाजपला निवडून देणार नाहीत. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आटपाडी तुम्ही आता सर्वजण म्हणताय की गोपीचंद पडळकर साहेब निवडून येतील म्हणून, परंतु आटपाडी तालुक्यातले जे 2 असे एक प्रमुख नेते होते, देशमुख गट असेल किंवा इथं तानाजी पाटलांचा गट असेल, त्यांनी तर विद्यमान खासदार आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे, तर याचा काय परिणाम होईल का? काय सुद्धा परिणाम होणार नाही. कसं काय? का माहिती आहे का, त्यांनी दिलाय स्टेजवर दिलाय, पण जनता गोपीशेठच्या पाठीमाग आहे ना, जनता गोपीशेठच्या पाठीमाग आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत या आटपाडी तालुक्यांनी फक्त पाठिंबाच देता आलो आहे. आता जनता इकडे नेता एकीकडे 100% गोपीशेठ निवडून येतील. आजपर्यंत आमच्या तालुक्याला आमदार मिळत नव्हता. एक आमचे तालुक्याचे आमदार राजेंद्र नापक्ष निवडून आले. या तालुक्याच्या इतिहासात एक गोपीचंद खासदारकी लढवत आहेत आणि विद्यमान खासदार वगैरे काय लोक गोपीचंद पडळकरांना जातीयवादी संबोधतात. मी मराठा समाजाचा आहे. आमच्यासाठी 2013ला गोपीचंद पडळकरांनी मराठा समाजासाठी मोर्चा काढला होता आणि मी माझ्या सर्व पाहुणे अशी लाखो मराठाची पोरं आहेत, हजारो पोरं आहेत, गोपीचंद पडळकरांच्या जीवाला जीव देणार आहेत. त्यामुळं गोपी शेठच खासदार होणार आहेत. शेतकरी बळीराजा संघटनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांची भूमिका काय आहे? आमची भूमिका आहे सत्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी जो धडाडणारा आणि शेतकऱ्यांची किंवा सर्वसामान्यांची ज्याला मनापासून तळमळ आहे आणि शेतकऱ्यांच्या नाडीशी नाडी जोडणारा जो कार्यकर्ता आहे, अशा कार्यकर्त्याला आम्ही आमच्या संघटनेमार्फत संपूर्ण जिल्ह्यातून पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आमच्या दृष्टीने या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असं एकच व्यक्तिमत्व आम्हाला दिसलं, ते म्हणजे माननीय गोपीचंद पडळकर साहेब. म्हणून आम्ही बिनशर्तपणे त्यांना पाठिंबा जाहीर केला. मतदान तर नसेलच, परंतु एक काय वाटतं, एक शाळकरी विद्यार्थी म्हणून काय वाटतं, काय होईल? संजय काकाने खासदार झाले तेव्हापासून 5 वर्षात आटपाडी तालुक्याला तोंड दाखवलं नाही आणि आटपाडी तालुक्यात विकासाचं काम करायचं असेल तर गोपीचंद पडळकरांना निवडून द्यायचं. गोपीचंद पडळकर येणार का निवडून? होय, 100%. का असं वाटतं येणार निवडून? कारण त्या जनतेचा विश्वास आहे त्यांच्यावर आणि नेते एका बाजूला आणि जनते एका बाजूला असल्यामुळं एक आटपाडीतील तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम वज्रधारी चॅनलने आमच्या दुष्काळी भागाला भेट दिल्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि दुष्काळी भागाचं जर बोललं गेलं तर इथं जर विकास व्हायचा असेल तर फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर साहेबांनाच निवडून द्यायचं आहे. आणि गोपीचंद पडळकर साहेब हे निवडून येणार म्हणजे येणारच. आणि संजय काका आणि विशाल पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर विशाल पाटील हे आत्तापर्यंत आटपाडी तालुक्यात आलेच नाहीत आणि ते विशाल पाटील कोण आहेत आम्हाला पण माहीत नाहीत. राहिला विषय संजय काकांचा. संजय काका हे 5 वर्षात आटपाडी तालुक्यात फिरकलेच नाहीत, त्यामुळं 100% गोपीचंद पडळकर साहेब निवडून येणार. काय होईल काका? हॅलो, माझं नाव भगवान दांगडे, गाव मासळवाडी. हे जिल्ह्यातनंच ठरवलं आहे गोपीचंद पडळकर सर्वसामान्यातनं गोरगरीब वंचित जे सगळ्यांनी ठरवलं आहे. एवढं लहान जरी मुलगा जर म्हणलं तर ती गोपीचंद ओळखते. आणि गोपीचंदजीनं जी विकास केला वर्गणीच्या माध्यमातून कुठल्याही योजना राबवायचा प्रयत्न केला. ह्या खासदारानं पूर्वी खासदारानं खोडा घालायचं काम सातत्याने केल्यामुळं जनतेतनं असा विश्वास झाला आहे गोपीचंद खासदार 100% झाला पाहिजे. काय होईल? गोपीचंद पडळकर खासदार होणार आहे. कारण कसं आहे, सर्वसामान्य लोकांच्यासाठी किंवा तळमळीचा माणूस आहे आणि धाडशी माणूस आहे म्हणून त्यांना 100% निवडून येणार आहे. कबशी गेल्या 70 वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये प्रस्थापित घराण्यांचंच राजकारण चालू आहे. पोरगा गेला का आजा गेला का पोरगा गेला का ना तो, याप्रमाणेच सगळं राजकारण चालू आहे. आता काल परवा जतमध्ये सभा झाली, तिथं तुम्ही मुख्यमंत्र्यांनी काय विधान केलं बघितलं असेल
की मोदींकडे बघून मत द्या. म्हणजे मुख्यमंत्र्यांना माहीत झाले की खासदार संजय काका पाटलांची लेवल काय आहे या जिल्ह्यामध्ये. तर आणि आता हे आम्ही जोपर्यंत तुमचा प्रचार करतो तोपर्यंत आम्ही जातीवादी नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी लढायला लागलो तेव्हा आम्ही जातीवादी झालो. गोपीचंद पडळकरांच्या सोबत ब्राह्मण, मराठा, बौद्ध, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, माळी, तेली, कुष्टी, मांजारे, हटकर, धनगर, सनगर, रामोशी, वडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, गडशी, डवरी, परीट, 18 पगड जातीची पोरं साहेबांच्या सोबत आहे. त्यामुळं जिल्ह्याचा खासदार हे गोपीचंद पडळकरच होणार आहेत. सांगली जिल्ह्यात आजपर्यंत सगळ्यात जास्त जर दुष्काळ म्हटला तर आटपाडी तालुक्याला होता. साहेबांनी स्वतःच्या खर्चातनं आटपाडीला 20 ते 22 किलोमीटरचा स्वतः कॅनल काढला आणि सगळ्या आटपाडीला पाणी फिरवलं. तसाच सगळ्या सांगली जिल्ह्यात सगळा पाणीदार जिल्हा होणार. त्यासाठी गोपीचंद पडळकर साहेबांना या सांगली जिल्ह्यानं आता हातात घेतलंय. गोरगरीब कुटुंबातलं पोरगं म्हणते आता गोपीचंद पडळकर गरीबाचं पोरगं खासदार झालं पाहिजे आणि संसदेत आवाज उठवला पाहिजे. त्यासाठी गोपीचंद पडळकर साहेबांना आम्ही 2 ते 2.5 लाख मतांना निवडून देणार आहे. आता इथले नेते तर पडळकर साहेबांसोबत नाहीयेत, मग त्याबद्दल फक्त या आटपाडीत जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. नेत्यांच्या मागे काळ कुत्र राहिले नाही. जनतेनं निवडणूक हातात घेतल्या त्यामुळं गोरगरिबाचं, सर्वसामान्यांचं, उपेक्षितांचं, वंचितांचं सगळ्यांची पोरं ही गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीमाग आहेत. काय होईल सांगलीत? सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना आम्ही 9/2/2019 रोजी एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाच्या आधारे त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, और ते कचऱ्यात टाकलं का हे पण माहीत नाही. आणि हा फेल झालेला खासदार आहे. फेल झालेल्या खासदारानं परत तालुक्यात येऊन लोकांना मत मागून एवढीच माझी अपेक्षा आहे. मागे घेतो. खासदार संजय काका आणि विशाल पाटील हे दोन्हीच्या दोन्ही नेते फ्लॉप शो झालेले आहेत. ते आत्ता या जिल्ह्यात चालत नाही आहेत. जिल्ह्याला नेतृत्व नवीन गोपीचंद पडळकर मिळतं आहे आणि हे चांगलं नेतृत्व आहे, निष्कलंक नेतृत्व आहे. आत्तापर्यंत ह्या 2 खासदारांनी काय केलं आहे? विशालदादांच्या घरात ही सत्ता होती आणि आता विद्यमान खासदारसुद्धा आहेत. ह्यांनी आत्तापर्यंत काय केलं आहे? आत्तापर्यंत यांनी काहीच केलं नाही. त्यामुळं जी जनता आहे ती आता नवीन नेतृत्वाला संधी देणार आहे आणि गोपीचंद पडळकरांच्या पाठीमागे ठामपणे उभा. काय होईल? आपण सर्व म्हणतो की 12 स्वातंत्र्य झाला 17 वर्षापासून, पण आम्हाला वाटत नाही 12 स्वातंत्र्य झाला. ती का वाटत नाही? ज्यावेळी ह्या प्रस्थापित घराण्याची इथे दादागिरी चालते या सांगली जिल्ह्यात, त्यात जास्त आटपाडी तालुक्यात त्यांची दादागिरी चालते. म्हणजे एखादा जर तिथं कार्यकर्ता बोलायला लागला तर त्याच्यावर प्रेशर आणायचं, त्याला गुंडगिरी करायची. तर गोपीचंद पडळकरच्या रूपानं आम्हाला स्वातंत्र्य मिळण्यासारखं वाटतं. आता त्यांनी ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळी आम्हाला सांगली जिल्ह्यातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळण्यासारखं वाटते. आणि माझगाव इथं हाकेवाडी इथं आटपाडीचा सगळ्यात मोठा तलाव आहे. तिथं त्या बाजूला ज्यावेळेला पाणी सोडलं आणि 2-3 दिवसांनी लगेच तिथं पाणी बंद करण्यात आलं. म्हणजे खासदारांनी तिथं लगेच ही कार्यकर्ते कोणाचे आहेत किंवा कुठला समाज बघून तिथं पाणी सोडण्याचं काम त्यांनी लगेच बंद केलं. अशा पद्धतीने खासदाराचा जर डिफॉल्टसुद्धा जप्त होणार आहे अशी आमची विद्यार्थी. मी एक विद्यार्थी आहे आणि मला असं वाटतं की माझं मत एका युवा वर्गाचं मत ही गोपीचंद पडळकर साहेबांनाच मिळालं पाहिजे. बाबा काय होईल? आपल्याला गोपीचंदाचा निवडून आला पाहिजे ना. का निवडून आला पाहिजे? सर्वांचं नेतृत्व चांगलं आहे. बोला. आणि जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ह्या सांगली जिल्ह्याकडे लागलं आहे. कारण महाराष्ट्रात सगळे प्रस्थापित उभे आहेत, पण सांगली जिल्ह्यातून एक सर्वसाधारण कुटुंबातलं नेतृत्व उभं राहिलं आहे. आणि हे नेतृत्व जर सत्तेत आलं, जर गोपीचंद पडळकर निवडून आले तर संपूर्ण महाराष्ट्रात हा संदेश जातो की सर्वसाधारण कुटुंबातलं एक व्यक्ती येऊ शकतो. काय होईल सांगलीत? सांगलीमध्ये आता सध्या सांगायचं झालं तर आटपाडी तालुक्यातील लोकांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे. नेते एका बाजूला आहेत आणि सर्वसामान्य जनता एका बाजूला आहेत. आता येथील लोक जमले त्यावरून दिसते यांना एकही समर्थन इथं भेटत नाही. इथं न्यूजसमोर बोलायला देता येत नाही. नेते हे पाठिंबापटू आहेत. त्यामुळं येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकरच खासदार होणार. या ठिकाणी काल जतमध्ये मुख्यमंत्रीच्या सोबत सभा झाली आणि त्या ठिकाणी संजय काका पाटील यांनी सांगितलं की गोपीचंद पडळकर जातीवादी आहे. मी संजय काका पाटलांना जाहीर आव्हान करतो, जर गोपीचंद जातीवाद असता तर मागच्या 5 वर्षात खासदार झालाच नसता खासदार संजय काका. गोपीचंद पडळकर हे सगळ्या बहुजनांचा राजा होणार आहे आणि 100% गोपीचंद पडळकर हे 2 लाखाच्या फरकानं निवडून येणार आहे, ह्यात तिळभर शंका नाही. आमची लढाई गुंडगिरी विरुद्ध लढाई आहे. परवा आमच्या गाड्या संजय काकाच्या गावात गेल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी काय केलं की दगडफेक केले, त्या ड्रायव्हरांना त्रास दिला की आमच्या गावात तुम्ही यायचं नाही. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही त्यांच्या गावात तिकीट वाटायला गेलो होतो, त्यांनी यायचं नाही म्हणून सांगितलं. तर आता आम्हाला गुंडगिरी विरुद्ध करायचं आहे. आणि परवा काका काय म्हणले की जुना काका आम्ही अजून आहे, तर आम्हाला जुना काका काय आहे हेच बघायचं आहे आम्हाला. याला काय असेल. माझं नाव अमित दिलीप घुटुकडे पाटील. तसं बघा गेलं तर आम्ही माढा मतदारसंघातून
पण जे बोलतात ना गोपीचंद पडळकरांच्या प्रेमाखातर जे आमच्या माढा मतदारसंघातली कमीत कमी 2000 पोरं आज सांगलीमध्ये फिरतात. सांगलीमध्ये 2000 मुलं माड्यामधून इथे येऊन प्रचार आम्ही करताय. माड्यामध्ये येतोय आणि प्रचार करतोय. माड्यातलं आम्हाला काय घेणं देणं पडलं नाही, पण आम्ही कम नशीब आहे की आम्ही गोपीचंद पडळकरांसारखा तिकडं आम्हाला नेता नाही आहे, माड्यामध्ये आम्हाला नेता नाही आहे. पण आज सांगलीमध्ये बघायला गेलं तर सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांना ह्याच्या आधीच वाव दिला नाही. पण आज कुठल्या नेत्याची गरज नाही, कुठल्या प्रस्थापिताची गरज नाही आणि कुणाचीही गरज नाही. आज तसं बघायला गेलं तर पत्रकार पोलीस मित्र असतील, वकील असतील, विद्यार्थी असतील, हे फक्त पुढे मीडियासमोर येऊ शकत नाहीत. पण आज सगळे रिपोर्ट्स ये लागलेत, जे पोलीस स्टेशनचे रिपोर्ट आहेत, मीडियाचे रिपोर्ट्स आहेत. आज सर्वांची ताकद, जनतेची तर ताकद पूर्णपणे भेटलेत. लहान मुलापासून ते 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाची ताकद ही आज गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी उभी आहे. तशी आम्हाला माड्यामध्ये तशी कुठली संधी नाही भेटली, पण आम्हाला गोपीचंद पडळकरांच्या रूपाने शेजारच्या का घरात होईना पण एक चांगला आणि एक निष्कलंक असा एक स्वाभिमानी नेता भेटला आहे. त्याच्यामुळं आम्ही पूर्ण ताकदीने माड्यातली 2000 मुलं गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी तुम्हाला असं इथं येऊन प्रचार करावा असं का वाटलं? कारण की जो 70 वर्ष अन्याय झाला आहे तो आता फक्त शेवटचे 72 तास राहिलेत. तर मला असं नाही की मला कोणावर टीका करायची आहे, कोण काका असतील, कोण दादा असतील, इथं मला वाटत नाही कोण काकांचे दादांचे समर्थक आहे. जर असते, त्यांच्या प्रेमकथा असते तर नक्की आलेच इथं. पण त्यांच्या मीडियासमोर यायला माणूस नाही आहे, त्यांच्या गाड्यांमध्ये फिरायला माणूस नाही आहे, त्यांनी हॉटेल जे बुक केलेत त्या हॉटेलवर जेवायला माणसं नाही आहेत, त्यांच्या पार्ट्यांना माणसं नाहीत. पण इथं स्वतःच्या स्वखर्चानं आलेली मुंबईवरून माणसं आहेत, वसईवरून आहेत, पुण्यावरून आहेत. किती साधारणतः बाहेरून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरून आलेली किती लोक आहेत प्रचारासाठी? सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी माढा मतदारसंघातले 2000 युवक जे गोपीचंद पडळकर यांच्या प्रेमापोटी जे स्वखर्चाने आणि निस्वार्थीपणे इथं एक 24 तास काम करत आहेत इथे. पण इथे कुणाचीही कुठलीही असं कमी पडत नाही की त्यांना कुठे जेवायला काही कमी पडतं आहे. कुठली प्रत्येक माय माऊली जी भेटते ती माझ्या गोपीचंद पडळकरचा कार्यकर्ता आहे म्हटलं ती 2 भाकरी त्याला वास वाढते. त्याच्यामुळं आम्हाला इथे येऊन कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही, कुठल्याही प्रकारची कमी होत नाही. पण आम्ही आज खुश आहे का तर आमचा एक स्वाभिमानी निष्कलंक चारित्र्य संपन्न नेता आज या सांगली जिल्ह्याला भेटलाय आणि सांगली जिल्ह्याने ही निवडणूक जनतेने हातात घेतली. कसा प्रचार नेमका कसा करता तुम्ही? आम्ही प्रचार प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावोगावी आम्ही जातोय आणि गावी जाऊन फक्त गोपीचंद पडळकर जे कुठल्याही आमदाराने काम करायचं असतं, कुठल्याही खासदाराने, कुठल्याही मंत्र्याने काम करायचं असतं. आज 18 किलोमीटरचा त्यांनी तो पाण्याचा पूर्ण प्रकल्प उभा केला. जे असेल कुठल्या मंदिराची कामं असतील त्यांनी दिलेला सांगलीमध्ये शब्द दिला आहे की मी मंदिरं बांधण्यापेक्षा मी एक सुसज्ज वाचनालय बांधेन. त्याचप्रमाणे त्यांनी अशा खूप साऱ्या लोकांना मदत केलेत. त्या मदतीचं फक्त एक मोटिवेशनल करून आम्ही सर्वांसमोर ॲडव्हर्टाईज करतोय. बाकी आम्हाला कोणावर टीका करायची नाही, कारण टीका करण्यापुरतं वेळ नाही आणि टीका करण्या येतोय तोही माणूस पुढचा मोठा नाही ना, त्याच्यावर टीका करा इतपत तेवढा पर्याय नाही ना. कारण गोपीचंद पडळकरांच्या लेवलचा माणूस आज नाहीच आहे सांगलीमध्ये. हे आमचे रिपोर्ट्स आहेत, हे तुमचे रिपोर्ट्स आहे. फक्त तुम्ही मीडियासमोर बोलू शकत नाही ना. पोलीस स्टेशन प्रतिसाद कसा आहे लोकांचा? लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे. आम्ही जिथे जाईल तिथे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत होते किंवा कुठेही आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तालुक्याच्या नेमक्या बाबा तुम्ही पुढे जरा आटपाडी तालुक्याच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि म्हणजे असं वाटतं तुम्हाला त्या पूर्ण व्हाव्यात, त्याची उकल व्हावी? नाही, समस्या ही टेंबूचं पाणी आहे. 56 गाव आहे ती, 1,22,814 मतदान आहे. तर तिथं एकही असा कॅनोल निघाला नाही. पोट कालवा आता खरसुंडीपासून गेले कुठं, बुद्याळच्या तलावामध्ये गेले, गाणंदपासून त्या तलावाचं पाणी इकडं आटपाडीला साधा बोगदासुद्धा यांना म्हणजे पोट कालवासुद्धा काढता आला नाही. विकास कशाचा खायचा असतोय आणि तो कसा असतो, कसा होणार? जर पाणी आलं असतं तर आम्हाला आंदोलन करावं लागलं नसतं ना पाण्यासाठी. पाण्याची बिकट समस्या आहे. आता टँकर चालू आहेत, आता सध्याला टँकर चालत. ती बी टँकर कसं येतं, पहिलं कसं होतं की टेंडर निघत होतं. आता हे शासनाने काय केलंय की टँकरही त्यांचंच, ड्रायव्हरही त्यांचंच आणि भ्रष्टाचारही त्यांचाच. नुसतं आम्ही पाणी खडूळ पाणी प्यायचं. पाणी जाऊन तुम्ही बघा साहेब. एक दुसरा मुद्दा असा आहे की आटपाडी तालुक्यामध्ये एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये टेंबूचं पाणी सोडलं जातं आहे आणि त्या तलावामधून काही लोकांनी पाणी त्याच्या घरी शेतीला नेलं आहे. पण तिथून काय लोक प्यायला पाणी टँकर भरून नेतात. पण त्या लोकांना 5-5 हजार रुपये दंड त्यांच्या खात्याकडनं केला जातो. हा दंड तेवढा त्यांनी बंद करावा एवढी आमची अपेक्षा आहे. कारण प्रत्येकाच्या गावात किंवा घरी पाणी गेलेलं नाही, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पाईपलाईन नेली नाही. पण तिथून काय लोक टँकर भरून नेतात पिण्यासाठी आणि त्या लोकांना 5,000 दंड केलं जातं आहे की नेणाऱ्या टँकरला किंवा ज्यानं पाईपलाईन नेले त्याला ती दंड तेवढा बंद करावा आमची अपेक्षा आहे. बाकी काही नाही. आटपाडी तालुक्यात दलितांवर खूप अन्याय होतोय, प्रस्थापित अन्याय करतात. त्यासाठी त्याच्यावर काहीतरी असं कठोर ॲट्रॉसिटीच्या केसेस वगैरे होऊ देत नाही, ते प्रस्थापित होऊ देत नाहीत. पोलीस स्टेशनला फोन लावतात आणि ते बंद करतात. मी भारीपात तालुका युवक उपाध्यक्ष आहे. त्याच्यावर कितीतरी आम्ही त्यात केस बघितले. आम्हाला रातभर दिवसभर इथं ताटकळत उभं राहावं लागतं आणि त्यासाठी आम्ही पडळकर साहेबांनाच
निवडून देणार आहे थोडंसं पाठिंब्याविषयी मी विश्लेषण करतोय. आटपाडी तालुक्यामध्ये नेहमीच पाठिंबा हा विषय होत गेला. आता यावेळेस खरं तर मागच्या वेळी पंचायत समिती जिल्हा परिषदेला निवड गोपीचंद पडळकर या माणसामुळं आज आटपाडी तालुक्याचे जे सभापती आहेत की त्या माणसामुळे त्या खुर्चीवर आहेत याचं त्यांनी भान ठेवून हर्षवर्धन देशमुख हे गोपीचंद पडळकर साहेबांमुळं त्या खुर्चीवर आहेत. आम्ही त्यावेळी त्यांच्या विरोधात काम केलं, आम्ही म्हणत नाही असं, पण आमच्या लक्षात आलं की काही जरी झालं तरी प्रस्थापित आपल्याच माणसांना किंवा आपल्याच कास्ट फॅक्टरमध्ये वर कुठेतरी पाठिंबा देतात, म्हणून आम्ही सर्वांनी अगदी तालुक्यात आम्ही विरोध जरी करत असलो सुरुवातीपासून तरी आता आम्ही निश्चितपणे पडळकर साहेबांनाच 100% निवडून आणू. आमच्या गावातून साधारण 2,500 लोकसंख्येमधून आम्ही एक 100 मतदान बाहेर जाऊ देणार नाही, एवढे आम्ही खबरदारी घेऊ आणि काम करू अशी ग्वाही देतो आम्ही. काय बोलू वाटते सांगा. गोपीचंद पडळकर 100% येणार मला विनंती आहे. मला सांगा या तालुक्यात असा नेता कुठं नाही या जिल्ह्यामध्ये. आज संजय काकांनी काय कामं केली ते या तालुक्यामध्ये. गरिबांनी मरायला लागली, त्यांना पाणी नाही, तुम्ही काय करता ना राजकारण. हा आपल्या घरात मेला कोण मारूच येत नाही, आपल्या घरात मेला कोण मारूच येत नाही. एवढा गोपीचंद पडळकर माझा मी याचा कट्टर कार्यकर्ता आहे. यावर्षी कोणची गोपी साहेबाला भेटणार नाही, दुसरं कुणाला भेटणार नाही. विशाला पाटील आणि संजय काका ती 8 पद येऊ शकत नाही. ती बिहलीची 100% मला विनंती आहे. आम्ही यांचा कार्यकर्ता आहे. 10 दिवस म्हणतो की मी कुठल्या पक्षात जाऊ, मलाच माहीत नाही मी कुठल्या पक्षात आहे. ती मला एक सांगायचं आहे, या गरिबासाठी तुम्हाला सांगतो काय करा नको नाही म्हणून पोरं नको नाही म्हणून गरिबासाठी वाटे उतरतात. आणि काय काका संजय काका एवढा खातर असून भाजपची असू द्या, शिवसेनाची असू द्या, मी सगळ्यांची कामं केली ती. मला एक विनंती आहे, आपल्या कार्यकर्त्याला कोणी मारलं तर कुठला नेता वाचवा येत नाही, एवढा गोपीचंद पडळकर येणार वाचवायला संजय काका येऊ शकत नाही. आणि मला एक विनंती आहे, तुम्ही आज या गावात आलाय, मला एक विनंती, तुम्ही या गावात आलाय, मला सांगा संजय काकांनी आतापर्यंत किती गरिबांसाठी शेतकऱ्यांच्या घरी गेले. आता मला सांगा, आता मी कार्यकर्ता आहे, उद्या मी मेलो तर शेट येणार, पण संजय काका येईल का? काय येणार नाही, सांगा ना, काय येणार नाही. एवढा काका एवढा मोठा माणूस असेल तर मला काय बोलू वाटते. माझं नाव परमेश्वर महादेव खटके, लिंगीवरे. आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे, राजवाडी, डिगंची, पळसकेल आणि उंबरगाव. संजय काकांना गेल्या 4 महिन्यापूर्वी टेंबूचं 200 कोटी रुपये आणले म्हणून डिगंचीत आला. त्यावेळी आम्ही असा प्रश्न विचारला होता की काका तुम्ही आमच्या पोरांची लग्न होत नाही ती. तरी काकांना प्रश्न सांगितल्यानंतर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, संजय काका आम्ही तुम्हाला लिंगेवरे गावात आम्ही तुम्हाला जागासुद्धा उभा राहायला करणार नाही. तरी आमच्या लिंगेवरे गावातील सर्व युवक लोकांनी सांगितलं की गोपीचंद पडळकर ही आमची कुलदैवत आहे, ही देव आहे म्हणून आज परमेश्वर खटके ह्या आटपाडी पोलीस स्टेशनच्या समोर बोलतोय. गोपीचंद पडळकर जन्माला आला म्हणून बहुजन समाजाचा उद्धार झाला. नसेल तर गोपीचंद हा जन्माला आला नसता तर हा परमेश्वर खटके आता इथे ह्या तुमच्या समोर बोलू शकला नसता. गोपीचंद पडळकर आमच्या बहुजनांसाठी आमच्या ह्याच्यासाठी आम्हाला देव मानलेला आहे. आणि गोपीचंद पडळकरला माझ्या आटपाडी तालुक्यातील सर्व लोकांना, युवक मतदारसंघांना माझी एक विनंती करतो की प्रत्येक गावात घरात जावा, माता भगिनींना, आया बहिणींना सांगा एवढी वेळ आपल्याला संधी आली आहे, ही वाघ जर निवडून आला तर या आटपाडी तालुक्याचा आणि बहुजन समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दिगांच्या आणि लिंगेवऱ्याला त्यानं आजपर्यंत या संजय काकाला माझं मत नाही. काय होईल मित्रा वाटते तुला सांगले. 100% गोपीचंद पडळकर येईल. काय येणार. काम चांगलं करते. काय नाव आहे तुझं. प्रतिप्रकाश पावले. ठीक आहे, थांबा तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा, तुम्ही तरुण आहात. तर आटपाडी तालुक्यामध्ये रोजगाराची काय काय उपलब्धता आहे. रोजगाराची काहीच उपलब्धता नाही. कारण की आम्ही संजय काकाला निवडून दिले. 5 वर्षापूर्वी संजय काका खासदार होते. ते का बरं आले, कारण की संजय काकाला गोपी शेठने साथ दिला आणि मोदी लाट होती म्हणून आले. आणि आत्ता 2019 साल आहे, आता काही मोदी वगैरे लाट नाही, गोपी शेठ लाट आहे. यामुळे यावर्षी खासदार होणार ते गोपी शेठ होणार. आणि सोयीबद्दल बोलले तर पुण्यामध्ये आमचे गावातील लोक पुण्यामध्ये जातात, ग्रंथालय, लायब्ररी वगैरे तिकडे आहेत म्हणून तिकडे जातात. इथे काही सोयी नाहीत. MPSC UPSC परीक्षेसाठी मुले पुण्याला जातात, मुंबईला जातात किंवा तिथे स्वखर्चाने जातात. त्यांच्यासाठी तेवढे पण पैसे नाहीत की खर्च करावे.
मग ते सुविधा इथे जर दिली तर ते कोण देणार? ते फक्त गोपी शेठच देणार सुविधा. त्यामुळे आमचे हे 2019 साल खासदार म्हणून गोपी शेठला आम्ही निवडून देणार. हे रोजगाराबद्दल काय सांगाल? रोजगाराबद्दल सांगली जिल्ह्यात आतापर्यंत संजय काका निवडून गेले. 5 वर्ष काकांनी कुठल्याही रोजगाराला तरुणाला हा काम दिलं नाही. संजय काका फक्त निवडून मतदान मागा आलती मागल्या 5 वर्षात फक्त. त्याच्यावरती आजपर्यंत एकदाही संजय काका भिवगाडपासून खाली आले नाहीत. काकांना आमची एकच विनंती आहे, तुमच्या 5 वर्षात आम्ही तुम्हाला मतदान दिलं तर पाठीमागच्या 5 वर्षात, त्याबरोबर गोपी शेठ अग्रेसर तुमच्यासोबत ज्या जिल्ह्यात 200 ते 300 सभा गोपीचंदनं संजय काकासाठी घेतल्या होत्या. आता आमच्या आटपाडी तालुक्यातून सगळ्या सांगली जिल्ह्यात एकच मत आहे, संजय काकांनी यावेळी गोपीचंद पडळकरांना स्वतःचं मत देऊन गोपीचंद पडळकरांना खासदार बनवावं. हीच आमच्या आटपाडी तालुक्यातनं एकच मागणी आहे संजय काकांना. काकांनी 5 वर्षात एकाही रुपयाचा इकडे तिकडे उलाढाल केली नाही. आणि मला जर आटपाडी तालुक्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर आटपाडी तालुक्यानं आजपर्यंत पाठिंबाच देत आलेत. आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनला ते आजपर्यंत उभा राहिलेले नाहीत. त्यांनी स्वतः काय असेल ते मॅनेज व्हायचं, पाठिंबा द्यायचा. पाठिंबा देत आले. ओके, काय होईल सांगली सांगली लोकसभेमध्ये? कारण जवळजवळ 12 वर्षापासून गोपीचंद पडळकर साहेब हे वैयक्तिक कोणत्या पक्षासाठी किंवा काही गोष्टीसाठी ते झटत आलेले नाही आहेत. ते फक्त सर्वसामान्य जनतेसाठी ते झटत आलेले आहेत. कारण कोणत्याही राजकीय पक्षाचं वलय नसताना त्या व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या ताकदीवरती आणि जनतेच्या ताकदीवरती त्यांनी न भूतो न भविष्य असं त्यांनी या आटपाडी तालुक्यामध्ये व या लोकसभेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. आणि अशा व्यक्तीला, अशा महाराष्ट्राच्या स्वाभिमानी व्यक्तीला जर यावेळी जनतेनं जर नाकारलं तर झालेल्या 70 वर्षामध्ये जी न भरून निघालेली चूक ही परत एकदा उद्भवेल. त्यासाठी महाराष्ट्रातील या सांगली लोकसभेमधील जनतेला माझं एक आव्हान आहे, कोणत्याही राजकीय पक्षाचं वलय नसणाऱ्या व्यक्तीला, ज्या पक्षासाठी ज्या माणसानं एवढं चांगल्या पद्धतीनं काम केलं अशा व्यक्तीला डावलून त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे. हा व्यक्ती आज वंचित बहुजन आघाडीमधून प्रकाश आंबेडकर साहेब व ओवेसी सारख्या अशा नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये उभे आहेत. आणि या लोकसभेमधील जनतेला एक माझं जाहीर आव्हान आहे, ही संधी आहे, या संधीचं जर सोनं करायचं असेल तर कपबशीवरती मतदान करून गोपीचंद पडळकर साहेबांना दिल्ली दरबारी या संसदेमध्ये पाठवण्याचं काम या लोकसभेतील जनतेनं करावं, एवढंच मी त्यांना जाहीर आवाहन करतो. बोला, अगदी थोडक्यात बोला, वेळ संपला. खरं सांगायचं म्हटलं तर गोपीचंद पडळकर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले एक सदस्य आहेत आणि या आटपाडी तालुक्यामध्ये पडळकरवाडी या गावामध्ये राहतात. खरं सांगायचं म्हणजे तर हे प्रस्थापित व्यवस्था ही काय होईल वाटतंय तुम्हाला? ह्याच्याबद्दल झालंय का? सांगा, आटपाडीत काय होईल? आटपाडीमध्ये गोपीचंद पडळकर हे 100% चांगल्या पद्धतीचं मतदान घेऊन विजयच होणार आहेत. आणि ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि ओवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली येथील सर्व बहुजन समाज ताकदीने त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना 100% मतदान या तालुक्यातून होऊन गोपीचंद पडळकर हे निवडून येतील 100%. सर, शेतकरी कर्जमाफी पूर्णपणे फेल ठरलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला त्यांनी कलंक लावलेला आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक गावात 20% लाभार्थीसुद्धा राहिलेले नाहीत, अशी ही फसवी योजना शासनानं राबवली. आणि ही योजना फेल ठरल्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांचा विषयच न घेता केवळ ह्याच्यावर आर्मीवर आणि डिफेन्सवर त्यांनी राजकारण चालू केलं. तर ते सुद्धा आता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर बंदी घालावी, हीच आमची मागणी आहे. अगदी थोडक्यात, अगदी रोजगाराविषयी बोलायचं झालं आटपाडी तालुक्यात तर काकांनी जे वाळू तस्कर तयार केलेत त्या वाळू तस्करांच्या हाताखाली आम्हाला पाट्या उचलावं जावं लागतं. याच्याशिवाय दुसरा रोजगार नाही आमच्याकडे सध्या. आणि बाकीचं पण यांच्या 2 नंबर धंदे याच्याखाली जोपर्यंत गोपी शेठ येत नाहीत आमच्या इथं खासदार होऊन तोपर्यंत आम्हाला सर्वसामान्यांना अगदी थोडक्यात. आदरणीय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर व असुद्दीन ओवेसी साहेबांनी जी वंचित घटकांना ज्यांनी संसदेचे कधीही तोंड बघितलं नाही, विधानसभेचं तोंड बघितलं नाही, अशा वंचित घटकांना जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जी सर्व आलुतेदार बलुतेदार ही जनता आहे ती गोपीचंद पडळकर साहेबांच्या मागे आहे आणि त्यांचा विजय सांगलीतून निश्चित आहे. आज वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते लोकसभा ह्या कार्यक्रमासाठी आटपाडीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अगदी वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिला त्याबद्दल वज्रधारी न्यूजतर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.
आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of Shivpratap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivpratap Academy was the best decision. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.